तुम्हाला माहिती आहे का, जगातील पहिली शेविंग क्रीम कोणी सुरू केली आणि कधी आणि कुठल्या शतकात? आज मी तुम्हाला सांगते. झालं कसं, की पहिली लोकं म्हणजे पुरुष माणूस शेविंग करतात म्हणजे दाढी तर ही येतेच, तर दाढी करण्यासाठी ते गरम पाणी आणि साबणचा वापर करत होते. खरं झालं कसं, त्यासाठी ना खूप वेळ जायचा, म्हणजे जवळजवळ खूप टाईम जायचा. मग तेव्हा अमेरिकेमध्ये एक तंत्रज्ञान होते, त्यांचं नाव होतं फ्रँक शिल्ड्स. ह्याने काय केलं, ह्यांच्या हे लक्षात आलं की माणसाला दाढी करताना खूप वेळ जातो आहे, त्याचा टाईम जातो आहे. मग तेव्हा त्यांनी पहिली एक शेविंग क्रीम सुरू केली. त्याचं नाव होतं बार्बोसो. येस. आणि मेन गोष्ट मध्ये या शेविंग क्रीममध्ये काय होतं माहिती आहे का, ही शेविंग क्रीम एकदा जर लावली त्याच्यासाठी ब्रश वगैरे ह्याचा काही वापर करता येत नाही, म्हणजे विदाऊट ब्रश हा शेविंग क्रीमने माणसाची दाढी होत असे. मग नंतर काय झालं, 1920 ते 1950च्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये ह्या शेविंग क्रीमचा खूप प्रसिद्ध म्हणजे खूप खूप विक्री झाली मोठ्या प्रमाणात. मग तेव्हाच बार्बोसो या कंपनीने एक शेविंग फोम पण काढला बाजारामध्ये. म्हणजे शेविंग क्रीमबरोबर शेविंग फोम पण त्यांनी तयार केली आणि त्याची पण खूप विक्री सुरू झाली. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक लक्षात केलं की ह्या बार्बोसो या शेविंग क्रीमने कसं माणसाचा वेळ वाचतो आहे, वेळ वाचतो आहे, शिवाय म्हणजे ब्रशचा वापर न करता पण शेविंग करता येत असे. म्हणून त्यांनी ही शेविंग क्रीम सुरू केली. आज भले अनेक शेविंग क्रीम बाजारात आहेत, बट हे पण ही पहिली बार्बोसो ही जगातील पहिली शेविंग क्रीम आहे. अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.